इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। आज 1 मार्च को जलगांव शहर के सिटी कॉलोनी स्थित मस्जिद अकबरी में राष्ट्रीय एकात्मता मस्जिद परिचय कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सभी हिंदू मुस्लिम भाई एक साथ मिलकर अफ्तारी की। मस्जिद में होने वाले 5 वक्त की नमाज किस तरह पढ़ाई जाती है, इन सभी की जानकारी दी गई। इस मौके पर जलगांव शहर पुलिस थाना के पीआई सागर शिंपी, पार्षद विजय बांदल, आरटीआई कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता, पार्षद राजू मोरे व समाज सेवक व कार्यकर्ता बड़ी तादाद में मौजूद रहे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए मस्जिद अकबरी के जिम्मेदार व नौजवानों की मेहनत रही। राष्ट्रीय एकात्मता मस्जिद परिचय कार्यक्रम में आए हुए सभी मेहमानों का मस्जिद अकबरी में फूल देकर स्वागत किया गया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। पढ़ेंगे इस तरह। कोई बड़ा आदमी ये नहीं कह सकता कि रिक्शे वाला इधर कर रहा है मैं उधर करूंगा, आजा मैं उधर करूंगा, नहीं, सबको इधर ही करना पड़ेगा। ये डायरेक्शन है, दिशा है नमाज के लिए। और इधर के जो देश है काबे के इधर साइड के, वो इधर प्रार्थना करेंगे, इधर साइड की जो देश है वो इधर दिशा करके, और पीछे इधर के साइड के देश है वो इधर प्रार्थना करेंगे। तो ये डायरेक्शन है पूरी दुनिया के लिए, जो सेंटर ऑफ द अर्थ, एक्सिस ऑफ द अर्थ काबे से बनाया गया है। और ये जो मेंबर है, ये मेंबर प्रवचन के लिए है। इस पर खड़े होकर प्रवचन देने की प्रथा थी पहले, माइक आने से पहले, जब माइक नहीं थे। तो ये 1400 वर्ष पहले से ही चले आ रहा है। कितने बड़ी दूर तक के पहले इतनी पक्की मस्जिद नहीं रहती थी, और ऊपर हो जाके पीछे वाले लोगों को नजर आ जावे कि ये प्रवचन दिया जा रहा है। तो प्रवचन फ्राइडे के दिन होता है जुम्मे की नमाज में, और ईद वगैरह के अंदर में होता है, शादी ब्याह के अंदर में जो खिताब किया जाता है, प्रवचन दिया जाता है, उसके लिए ये मेंबर बनाया गया। इसका कोई दूसरा उद्देश्य और है नहीं। इस मस्जिद में या कोई भी मस्जिद में आपको कोई फोटो नहीं, कोई मूर्ति नहीं, कोई आकृति नहीं मिलेगी। सबको इस डायरेक्शन की तरफ उस ईश्वर के लिए प्रार्थना करनी है, और ये प्रार्थना के लिए यहाँ जमा होते हैं सब लोग। और नमाज सामूहिक पढ़ने के लिए जब इमाम साहब यहाँ स्टार्ट करते हैं, जैसे सुबह की 2 होती हैं, दोपहर की 4 होती हैं, शाम की भी 4, और अभी संध्याकाल की छोटी सी 3 होगी, और रात की 4। ये प्रार्थना करने के लिए, नतमस्तक होने के लिए जो 8 अंगों पर टिकाया जाता है, मुस्तफा भाई जरा 8 अंग टिका के बताओ। जो पहला इन्होंने पढ़े थे जो श्लोक, इस तरीके से ये सजदा, नतमस्तक, साष्टांग नमस्कार, मत्था, नाक, 2 पंजे, हाथ के 2 घुटने 6, और 2 पैरों के पंजे 8, ये 8 अंगों का नमन है। इसको इस अंदाज में स्तुति वंदना के रूप में किया जाता है। और जो शुरुआत में मुस्तफा भाई ने जो सूरह फातिहा पढ़ के बताई थी अरबी में, वो चीजें अरबी में सूरह फातिहा और कुरान का एक छोटा सा श्लोक इस तरीके से पढ़ना है, उसकी स्तुति, इसके अलावा और कुछ भी नहीं है। लोकांनो तुमचा माझा ईश्वर एकमेव आहे, वो याददानी, वो रिमाइंडर, वो प्रार्थना, वो भक्ति, वो उपासना के लिए मस्जिद में आया जाता है। और ये मस्जिद ईश्वर की है, अल्लाह की है, जिसको अरबी में अल्लाह, हिंदी में ईश्वर, और इंग्लिश में गॉड। गॉड जो है ये ईसा अलैहिस्सलाम का नहीं है। गॉड कहते हैं जनरेटर को, जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, और डी फॉर डिस्ट्रॉयर, ब्रह्मा विष्णु महेश, पैदा करने वाला, पालन करने वाला, विनाश करने वाला, वो सब उसकी गुणी नाम है। तो ये प्रार्थना जिस तरीके से मैंने आपको बताई है, ये आप सब लोग भी आकर कर सकते हैं 365 दिन। और बाकी जो है इसके बाद में मैं थोड़ी सी हमारे एकमेकांच्या पूजेबद्दल, एकमेकाच्या आस्थेबद्दल, अनास्थेबद्दल, श्रद्धांबद्दल काही गैरसमज पसरवले जातात। आणि मग ज्या समाजात आपण वावरत असतो त्या समाजात ह्या आपल्या चांगल्या सुशिक्षित लोकांच्या लक्षात येतं, ज्या घटना घडतात, जे पेपरला आपण वाचतो त्याच्यावरून समजतं आपल्याला की हे तर गैरसमजूतीवरून झालेलं आहे। आम्ही पण पोलीस आहेत, आम्ही कारवाई करताना आमच्या लक्षात येतं किंवा तक्रार घेतली जाते किंवा काही त्यांच्यामध्ये आपसात भांडणं होतात किंवा वाद होतात आणि केसेस होतात, तेव्हा आम्हाला त्या भांडणाच्या कारणाशी जेव्हा गेलो तेव्हा कळतं की एकदम क्षुल्लक कारणासाठी आणि गैरसमजुतीतून झालेले आहे। तर अशा या कार्यक्रमांमुळे एकमेकांच्या श्रद्धास्थान, पूजास्थान, त्यांच्याबद्दलच्या शंकाही देखील दूर होऊ शकतात। आणि हे किती निरपेक्ष, स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत या सगळ्या एकमेकांच्या पूजा अर्चाची स्थानं, आपली प्रार्थना असेल, त्यांचं कुराण असेल, ख्रिश्चनांचं काही हे असेल, बायबलाच्या हे असतील,
म्हणजे याच्यातलं चर्चमधलं, तर या सगळ्या गोष्टींबद्दल शंका दूर होऊन सगळे स्वच्छ मनाने एकत्र येतील असं मला वाटतं आणि त्याच्यातून एक चांगल्या समाजाची आपण निर्मिती करू शकतो असंही मला वाटतं. काही कार्यक्रम राहिला या असं मला यांनी सांगितलं तर ते जरूर पूर्ण करावं. स्वच्छ आणि चांगल्या अंतःकरणाने सगळ्यांनी हे स्वीकारावं, कारण येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना या समाजात वावरत असताना चांगल्या गोष्टींना स्वीकारावं लागेल, तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो आणि चांगला समाज निर्माण करू शकतो. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आयोजकांचे आभार. सर्वांना आपण बोलवलं आणि या पूर्ण विषयाला किती गांभीर्य आहे आणि एकोपा किती महत्त्वाचा आहे याबद्दल आपण आपले मत व्यक्त केले. तुम्ही तुमची माहिती दिली त्याबद्दल आम्हाला खरंच चांगलं वाटलं, कारण आज समाजामध्ये जातीमध्ये सर्वांनी एकोपाने राहणं, आपला परिसर चांगला ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि हा एक पवित्र महिना आहे रमजानचा, याच्यामध्ये कुराणसारख्या एका पवित्र ग्रंथाबद्दल माहिती मिळणं ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे असे कार्यक्रम आपण वारंवार राबवावे, यासाठी सर वारंवार प्रशिक्षण व्हायला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर आपल्या भगवद्गीतेचं, कुराणचं वेळोवेळी प्रशिक्षण होऊन महिन्याकाठी सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती होऊन नवीन जे वर्ग आहे, नवीन जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, यांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टीविषयी इत्थंभूत माहिती व्हायला पाहिजे. यांच्या मनामध्ये या प्रत्येक गोष्टीविषयी जे गैरसमज पसरवले जातात आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टींना आपला सामना करावा लागतो तसं होऊ नये पुढच्या काळामध्ये, ही सगळी जबाबदारी आपली आहे. आणि इथं बसलेले जे आपले गुरु आहेत त्यांनी एकदम अत्यंत इत्थंभूत आणि एकदम व्यवस्थित माहिती दिली. भरपूरशा गोष्टी ज्या आमच्या लक्षात होत्या ते त्यांनी आणून दिल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या प्रभागामध्ये जाती सलोख्याचं आणि समाजाच्या हिशोबाने चांगल्या पद्धतीचं काम 100% होईल याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. हो, सगळ्यांनी इफ्तारी करू. لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل الله أكبر. الله لمن حمده. الله أكبر. फरमा भला हमारे मुल्क को तरक्की अता फरमा, भला हमारे मुल्क को तरक्की अता फरमा। मौलाए करीम जराइम से और फितने फसाद से, मौला तमाम तर बुरी आदतों से मौला हम सबको और हमारे इस मुल्क में बसने वाले इंसानियत को बचा ले। मौला सबकी हिफाजत फरमा, मौला सबकी हिफाजत फरमा। जो हमने मांगा वो भी अता फरमा, जो मांगने से रहेगा वो भी अता फरमा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े तफवील में हम सबकी दुआओं को कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम मौजूद है जलगांव शहर के सिटी कॉलोनी में, जहां आज मस्जिद अकबरी में हिंदू मुस्लिम एकता मस्जिद परिचय मेड़ावा यहाँ रखा गया था। हमारे साथ इस वक्त मौजूद है अफजल गाजी, हम उनसे जानेंगे सर आज हिंदू मुस्लिम एकता परिचय मेड़ावा जो रखा गया था मस्जिद के लिए, तो आप क्या कहेंगे? मैं सबसे पहले मुबारकबाद इस इंतज़ामिया कमेटी मस्जिद अकबरी के सारे साथियों को मुबारकबाद दूंगा जो इतना अच्छा और इतना अजीम शान आलीशान प्रोग्राम किया गया। और मैं तमाम जलगांव के सारे मस्जिद के ज़िम्मेदारों को मैं दरख्वास्त करता हूं कि रमज़ान में और रमज़ान के बाद में ईद मिलन के प्रोग्राम लिया जाए और उनके अतराफ़ के जितने ब्रदर वतन साथी हैं जो हमारे सारे समाज के लोग हैं उनको मस्जिद में बुलाकर शीर खुरमा और ईद मिलन के हिसाब से मस्जिद में होने वाली नमाज, अजान क्या है, उसका अर्थ, नमाज कैसी पढ़ी जाती है, वज़ू किस तरीके से किया जाता है, ये सारी चीज़ें बताई जाए ताकि उन लोगों की गैर समझ दूर हो। और एक बार फिर मैं इस मस्जिद के ज़िम्मेदारों को शुक्रगुजारी के साथ में बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। आपका नाम बताएं। मेरा नाम एडवोकेट अफजल गाजी। दीपक कुमार गुप्ता साहब, उनसे जानेंगे सर आज हिंदू मुस्लिम एकता परिचय रखा गया था, क्या कहेंगे? ऐसे कार्यक्रम होते रहना चाहिए, मेरा ऐसा बोलना है। क्योंकि है ना, जब से है ना जो है पुराने ज़माने से जो है ये अपनी सभ्यता चलती आ रही है। बादशाह अकबर के 9 रत्न में ना हिंदू थे और महाराजा छत्रपति शिवाजी महाराज के तोपची मुस्लिम थे। तो ये जो है हमारा जो भी है ये कार्यक्रम, हम एक है, पानी, हम जो भी है हिंदू मुस्लिम सब एक समान है। पानी में अगर लाठी मारे तो कुछ समय के लिए वो अलग दिख सकती है, लेकिन वो अलग नहीं होता है, वो एक ही रहता है। तो ऐसे कार्यक्रम होना चाहिए और है ना जो है सियासत लड़ाती है और मजहब पास लाता है। यहाँ सभी हिंदू मुस्लिम भाई एक साथ यहाँ मौजूद थे, हम उनसे जानेंगे। इस वक्त हमारे साथ है यहाँ के नगर सेवक विजय बांदल। सर क्या कहेंगे आज यहाँ हिंदू मुस्लिम एकता का परिचय मेळावा रखा गया था? मी तर हमेशा सांगत राहतो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे धन्यवाद, जेणेकरून आम्हाला सर्व इथल्या सिनियर लोकांनी नमाजी लोकांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी एक नवनिर्वाचित नगरसेवक या नात्याने सर्वांचे समाज बांधवांचे मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। आणि जो आजचा जो कार्यक्रम आहे तो सर्व धर्मियांना एकत्र जुट करण्यासाठी होतं, मी तसं म्हणणार नाही, परंतु सर्व एका दिलाने एका मनाने राहत आहे आणि राहणारच आहे। परंतु आजच्या कार्यक्रमाने एक समाजामध्ये देशवासियांमध्ये एक चांगला जळगाव जिल्ह्यातनं, जळगाव शहरातनं आणि विशेष म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजीनगरच्या भागातनं एक समाजाला एक चांगला संदेश जात आहे। त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे साथ राजू बाबू, उनसे जानेंगे सर आज जो मस्जिद में हिंदू मुस्लिम परिचय मेळावा रखा गया था, क्या कहेंगे? मी सर्वात आधी माझा परिचय देतो। माझे नगरसेवक राजू मोरे सर्व, आणि आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आमचे एजाज भाई वगैरे, सुरज भाई आहे, आमचे बांदल भाई आहे, नवनिर्वाचित नगरसेवक। तर मागे गेलेल्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली, त्या जयंतीमध्ये मी सर्वांना बोलून दरवर्षी शिवजयंती साजरी करतो। पण शिवाजी महाराजांचा संदेश असा होता की शिवाजी महाराज ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराणला इतकं महत्त्व दिलं होतं की कुराणचं म्हणजे साधं पाणी पडलं ते डोक्याला लावून मस्जिदमध्ये जमा करायचं, बा विनाकारण मुस्लिम समाजाला कोणाच्या भावना दुखल्या जाऊ नये। तर हे विचार घेऊन 35-40 वर्षापासून गेंदाला मिलमध्ये आम्ही राहत आहोत। आजपर्यंत हिंदू मुस्लिम कसले हे दंगे झालेले नाही, कसलाच विषय नाही आहे। तर असंच वातावरण आजही राहील, उद्याही राहणार आहे आणि आम्ही त्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करतो। आता तुम्ही मस्जिद मध्ये आलाय, तुम्ही पाहिलं मुस्लिम लोक प्रार्थना कशी करताय, काय करताय, म्हणजे तुम्ही पहिले कधी पाहिलं होतं या कधी तुमच्या मनात विचार होता का? नाही, हे बघून खूप आनंद झाला की मस्जिदमध्ये जाऊन हे असं वातावरण बघायला मिळालं, खूप चांगलं बरं वाटलं। पाहिलं मुस्लिम लोक प्रार्थना कशी करताय, काय कसं वाटलं? आनंद झाला। सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल मी सर्व मुस्लिम धर्माच्या लोकांचा शुभेच्छा देतो त्यांचं आणि धन्यवाद मानतो की त्यांनी आज नमाज कशा पद्धतीने पढला जातो ते आज आम्ही स्वतः समक्ष डोळ्यांनी पाहिलं। बऱ्याचशा लोकांच्या हिंदू इतर समाजाच्या लोकांच्या मनात प्रश्न असतात की नमाज कशा पद्धतीने पढला जातो, तर आज ते आम्ही समक्ष आपल्या या कार्यक्रमामुळे आम्हाला बघण्याचा लाभ मिळाला। आणि पटवे साहेबांनी जी माहिती दिली समाज एकीकरणाची
किंवा अल्लाचं काय म्हणणं आहे त्याबद्दल त्यांनी एकदम सुटसुटीत आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली. त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. हिंदू मुस्लिम एकतेसाठी गेल्या 35 वर्षापासून आम्ही गिनालाल मिल वस्ती आहे तर तिथं राहतो आहे. इतक्या वर्षात इथं कुठल्याही बाकी इतर कुठेही काही तणाव झाला तरी इथले हिंदू समाजाचे लोक, आमच्यासारखे जबाबदार लोक, इतर समाजाचे लोक आणि मुस्लिम लोक हे एकत्र येऊन निर्णय घेतला की आपल्याला हा सगळं शांतता ठेवायची. आतापर्यंत गिनालाल मिल शिवाजीनगर भागातला जो एरिया आहे तिथं कुठलेही गालबोट लागलेलं नाही आहे. एक ते ईश्वराची सर्व गुणगोविंदाने इथं राहत आहे. आणि या कार्यक्रमाच्या बद्दल मी सर्वांना रमजान निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो.